काय बोलू मला काही सुचत तर नाही आहे, पण मी तुमच्यासोबत डोसाची रेसिपी शेअर करते. मिनी ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघत असाल तर मी माझ्या माहेरी आलेले आहे. माझी मम्मी आणि सोनला मी सरप्राईज देणार आहे संध्याकाळी डोसा बनवून, कारण त्यांचं ते सगळ्यात आधी मी किचन क्लीन करून घेतलेले आहे. पूर्ण स्टाईल वगैरे घासलेलं आहे. आज शुक्रवार आहे, त्यामुळे मला अन्नदेवतेची पूजा करायची आहे. मी सगळं शेगडी वगैरे घासत असते. सगळं स्वच्छ पाण्याने धुवून सगळं क्लीन करून पूजा करत असते. मनही प्रसन्न होते आणि दर शुक्रवारी आणि मंगळवारी मी हे करत असते. तर स्वच्छ असं शेगडा वगैरे सगळं घासलेलं आहे मी. त्यानंतर पाणी टाकून पूर्ण स्टाईल वगैरे क्लीन केलेलं आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये मी कुंकू घेतलेला आहे. त्यात थोडंसं पाणी टाकून मी शेगडीला स्वस्तिक काढलेलं आहे आणि स्टाईलवरतीही काढलेलं आहे. त्यामध्ये त्याला हळदी कुंकू आणि अक्षता ठेवून मी पूजा केली आहे. एक फूल वाहिलेलं आहे तिथे. हे केल्यामुळे मन अगदी प्रसन्न होते आणि पूजाही आपली छान अशी होत असते. दर शुक्रवार आणि मंगळवारी मी हे करतच असते. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर आणि मस्त वाटत आहे. पूजा नक्कीच तुम्ही बघू शकता माझी. आता मी हळदी कुंकू आणि अक्षता घालत आहे. त्यावरती एक फूल ठेवून ओम अन्नदेवताय नमः, ओम अन्नदेवताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हालाही माझी पूजा वगैरे आवडत असेल तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन टिप्स आणि ट्रिक्स मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. नंतर धूप ओवाळून माझी संध्याकाळ झालेली आहे. धूप ओलीत सगळं ओवाळलेलं आहे. पूजा बघा तुम्ही आता. किती सुंदर आणि मस्त वाटत आहे. घरामध्ये असा सुगंध पसरलेला आहे धुपाचा. त्यानंतर मी इथे तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे उडदाची डाळ, तांदूळ आणि मेथी दाणे मी भिजवलेले आहे. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, त्यामध्ये थोडीशी मेथी दाणे आणि थोडेसे पोहे टाकलेले आहे आणि ते रात्री 8 ते 9 तासासाठी भिजत टाकलेले आहे. त्या भिजवून घेऊन धुवून मी त्याला मिक्सरमधून काढलेलं आहे आणि 3 ते 4 तास मी तसंच ठेवलेलं आहे. पीठ एकदम फ्लफी होते. त्याला सोडा टाकायची सुद्धा गरज नाही. तुम्ही पीठ बघू शकता, एकदम जास्त फुगलेलं आहे. पीठ जास्त डोस्यासाठी जरा पातळसुद्धा करायचं नाही, जाडच राहून द्यायचं. त्यानंतर मला भूक लागली म्हणून चहा आणि खारी मी आधी खाऊन घेतली. नंतर बटाट्याच्या चटणीसाठी मी बटाटे उकडायला टाकलेले आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे बटाटे लवकरच उकडतील. यानंतर मी तयारी करायला घेतली आहे बटाट्याच्या चटणीचं. कांदा, हिरवी मिरची, त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडीशी उडीद डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ याच्यासाठी की आपण डोसा खाताना त्यासोबत जरा क्रंची लागते, त्यासाठी मी उडीद डाळसुद्धा घेतलेली आहे. आता बटाट्याची चटणीला मी तयारी करत आहे. कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, हिंग आणि आपण जी अद्रक लसूण पेस्ट केलेली आहे ती टाकायची. त्यानंतर कांदा टाकायचा आणि छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं आपण टाकूया. परतून झाल्यानंतर त्यामध्ये बटाटे आपण स्मॅश करून घ्यायचे आहे डोस्याच्या भाजीसाठी. थोडंसं हिंग, छान मोहरी आणि जिरे तडतडून झाले की आपण अद्रक लसूण पेस्ट आपण त्याची फोडणीचा स्मेल एकदम छान येतो. आपण उडदाची डाळ थोडीशी टाकायची, मोहरी, जिरे, चटणी, अद्रक लसूण पेस्ट, कांदा आणि हिरवी मिरची. कांदा टाकल्यावर मीठ हे टाकायचंच आहे, त्याने जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल आणि गोल्डन ब्राऊन लवकर होईल त्यासाठी.
मी ते छान असं परतून घेत आहे. त्यानंतर मी त्यात बटाटा ॲड करणार आहे. तुम्हालाही अशा वेगवेगळ्या मला रेसिपी सांगायचं असेल तर मी कमेंट करून नक्की सांगा. मी ती रेसिपी तुम्हाला शेअर करेल. बटाटा मी इथे स्मॅश करत आहे. बटाटे जरा मी जास्तच उकडून घेतले होते जेणेकरून ते कच्चे राहणार नाही. एक 3-4 शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता. बटाट्याची चटणी तयार झालेली आहे. हा माझा पहिला ब्लॉग आहे. तुम्ही एवढं प्रेम द्या ब्लॉगला. ह्याच्यानंतरचे प्रत्येक ब्लॉग मी काढेन. त्यानंतर चटणी माझी रेडी झालेली आहे. आता मी डोश्याची तयारी करत आहे. त्यासाठी 2 कांदा मी स्लाइस करून घेतलेला आहे आणि तो तव्यावर ठेवलेला आहे जेणेकरून आपला डोसा तव्याला चिटकणार नाही. त्यानंतर तेल मी लावलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा परत मी फिरवलेला आहे तव्यावरती. तुमचा डोसा अजिबात चिटकणार नाही त्याला आणि क्रिस्पी होईल. डोस्याचं पीठ हे कधी पण घेताना जाडच ठेवायचं आहे. थोडंसं जास्त पण पातळ करायचं नाही. तव्यावर डोस्याचं पीठ टाकल्यावर हळूहळू राऊंड करत जायचं. छान असा ब्राऊन होईल. तुमचा डोसा तव्यावरच ठेवूया क्लीन म्हणजे क्रिस्पी आणि क्रंची लागते. हळूहळू आणि त्याच्यानंतर चारी बाजूने तेल सोडायचं आहे. काहीचा डोसा असा तव्याला चिटकतो. त्यासाठी तुम्हाला मी जी ट्रिक सांगितली आहे, कांदा स्लाइस करून त्याच्यावरती तुम्ही स्प्रेड करू शकता गोल करून. तुम्ही मी दिलेल्या टिप्स फॉलो तुम्ही बघू शकता डोसा अजिबात तव्याला चिटकलेला नाही आहे आणि एकदम क्रिस्पी झालेला आहे. तर अशा प्रकारे माझा डोसा रेडी झालेला आहे. चला तर म्हणजे माझ्या डोस्याची रेसिपी झालेली आहे. आता मी खरं सोनूसाठी आणि मम्मीसाठी खास डोसा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता माझा डोसा चटणी रेडी झालेली आहे. आता मी त्यांचा रिव्ह्यू घेणार आहे, तर नक्की बघा. आता मी देणार आहे समजा. तर मी पुदिना चटणी सुद्धा बनवलेली आहे. त्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर शेअर करेन.